आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरीच्या पिठापासून भाकरी कशी बनवायची. तर आज मी बाजरीच्या पिठाची भाकरी बनवते आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ असणार आहे. जे नवीन शिकाऊ असतील, ज्यांना भाकरी बनवता येत नसेल, त्यांनी माझा हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला 100% मी गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला ही भाकरी बनवायला नक्की येईल. तर तुम्ही अशी स्टेप बाय स्टेप भाकरी केली तर चला आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप भाकरी कशी बनवायची, पीठ कसं मळायचं, पाणी कसं लावायचं, भाकरी कशी उलटायची किंवा भाजायची कशी, ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकताय भाकरी. नमस्कार, मी प्रतिमाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाजरीची भाकरी कशी बनवायची. चला पाहूया आपण बाजरीच्या भाकरीसाठी काय काय साहित्य लागतं. तर इथं मी एक बरात घेतलेली आहे, पाणी घेतले ग्लासमध्ये, इकडे तवा पण ठेवला आहे तापण्यासाठी. आणि आता पीठ छानपैकी असं मळून घेणार आहे. तर मी दाखवते तुम्हाला मी कशा प्रकारे पीठ मळते. तर आता एक मूठभर असं मी पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ असं मळून घ्यायचं आहे चांगलं. अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बाजरीचं पीठ मळून घ्यायचं. बाजरीची भाकरी खायला खूप टेस्टी लागते, स्पेशली थंडीमध्ये. पण आमच्या इकडे आम्ही नेहमीच बाजरीची भाकरी खातो. चपाती भाकरी ज्वारी कधी कधीच असते, पण बाजरीची भाकरी खूप टेस्टी लागते. नॉनव्हेजच्या भाजीबरोबर असू द्या किंवा अशीही रोजच्या भाजीबरोबर खायला छान लागते. तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेते. तर आता एका हाताने पीठ सगळं छान एकजीव केल्यानंतर दोन्ही हाताने आपल्याला अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. थोडंसं पीठ पातळ वाटलं तर थोडंसं पीठ घेऊन आपण परत पुन्हा छान असं मळू शकतो. जेवढं होईल ना तेवढी छान पीठ मळून घ्यायचं, म्हणजे भाकर पण चिरत नाही आणि भाकर अगदी व्यवस्थित येते. तर आता बघू शकताय पीठ छानपैकी असं मळून झालंय माझं. तवा पण छान तापलाय. आता एक उंडा करून घेते. अशा प्रकारे त्याला आकार द्यायचा व्यवस्थित एकसारखा, हे बघू शकताय. आणि आता थोडंसं पीठ खाली परातीत टाकायचे, कारण आपल्याला भाकरी करून घ्यायची त्यासाठी. तर भाकरी थापताना एका हातानं पहिल्यांदा मी थापते आणि दुसऱ्या हातानं भाकरी अशी पुढं पुढं ढकलते, म्हणजे व्यवस्थित भाकरी गोल होते आणि चिरत नाही. तर अशा प्रकारे एका हाताने पहिल्यांदा भाकरी अशी थापून घेणार आहे आणि थोडी अशी मोठी भाकरी झाली ना की मग दोन हाताने अशी थापायची. अशा प्रकारे दोन्ही हाताने भाकरी छानपैकी थापून घ्यायची. आता जिथे जिथे तुम्हाला जाड वाटते ना भाकरी, तिथे तिथे असे एका हाताने दाब देऊन थापून घ्यायची. मध्यभागी थोडीशी जाड वाटली तर अशा प्रकारे आपण थापून घ्यायची. तर आता भाकरी बघू शकता छान गोल आणि किती मोठी झाली आहे, कारण मी मोठा उंडा घेतला होता. मस्त भाकरी झाली, तवाभर भाकरी होणार आहे. तर अशा प्रकारे मी भाकरी थापून घेतली. आता ही तव्यामध्ये आपल्याला भाकरी ट्रान्सफर करायची, दाखवते मी तुम्हाला. आता ही भाकरी उचलताना पहिल्यांदा अशी एका हाताने असं असं करायची कडेला आणि दुसऱ्या हातावरती अशा प्रकारे घ्यायची आणि दुसऱ्या हाताने अशी भाकरी हातावर दोन्ही हाताने घेऊन हळूच अशी तव्यावरती आपल्याला ट्रान्सफर करायची. तर तुम्ही बघू शकताय अशी भाकरी मी तव्यावरती ट्रान्सफर केली आहे. हे बघू शकते. आता तवा छान गरम झाला होता, त्यामुळे आता आपण भाकरीला लगेच पाणी लावून घेणार आहे. पहिल्यांदा पाणी टाकायचं आणि अशा प्रकारे भाकरीला पाणी लावून घ्यायचं सगळीकडून, म्हणजे भाकरीला छान पापुद्रा येतो. एक्स्ट्राचं पाणी झालं असेल तर ते काढून टाकायचं. आता
आता भाकरी एका साईडनं छान पचू द्यायची. जोपर्यंत हे पाणी सुकत नाही ना तोपर्यंत आपल्याला भाकरी खालच्या साईडनं पचून द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला भाकरी उलटायची. तर पाणी सुकत आले. आता आपण चमच्याच्या साहाय्याने भाकर थोडीशी मोकळी करूया. आता बघू शकताय, आता पलटी करणार आहे भाकरी मी. अशा प्रकारे आपल्याला भाकरी पलटी करून घ्यायची. आता दुसऱ्या साईडनं छान आपल्याला भाजून घ्यायची भाकरी. आता भाकरी छान पचली की नाही ती पाहूया आपण. तर आता बघू शकताय एका साईडनं म्हणजे पाठीमागच्या साईडनं भाकरी छान पचत आली. परत आपण थोडीशी व्यवस्थित अजून भाजून घेऊया. अशी सगळीकडून थोडी थोडी जिथे जिथे भाजली नसेल ना तिथे तिथे आपल्याला अशी फिरवून फिरवून मागच्या साईडनं भाजून घ्यायची. आता छान भाकरी भाजली गेली. आता आपण पलटी करूया. आता वरच्या साईडने भाकरी चांगली भाजून घ्यायची म्हणजे छान पापुद्रा पण येईल आणि भाकरी फुगली पण जाईल. तर आता तुम्हाला दिसेल. हे बघू शकताय भाकरी किती छान फुगली आहे. मस्त झाली भाकरी. थोडं तिला असं सरपत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित छान भाजली जाईल. आता आपण पाहूया भाकरी छान भाजली की नाही दुसऱ्या साईडने. तर तुम्ही बघू शकता भाकरी किती मस्त भाजली आहे आणि टम्म फुगली आहे. तर आता मी भाकरी काढून घेते. तर आता टोपल्यामध्ये आपण भाकरी काढून घेऊया जेणेकरून जी गरम वाफ आहे ना ती पण निघून जाईल आणि भाकरी छान होईल. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे एवढी मोठी भाकर मी बनवलेली आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा भाकरीचा व्हिडिओ. खूप छान अशी. आणि दुसरी पण भाकर मी अशाच प्रकारे थापून घेतली, ती पण अशाच प्रकारे भाजून घेणार आहे. तर तुम्हाला भाकरीचा व्हिडिओ आवडला का? जर तुम्हाला अशी भाकरी येत नसेल तर माझा व्हिडिओ बघून नक्की भाकरी करा. ज्या नवीन कोण शिकाऊ आहेत, नवीन माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना जमत नाही आहे तर त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघून ट्राय करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली असल्यास, आणि ऑफकोर्स आवडणारच ना कारण एवढी छान बनवली, एवढी मोठी बनवली आहे. तर एक लाईक नक्की करा, हार्ट नक्की द्या आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.